जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 28। मन्ये त्वां कालमीशानमनादिनिधनं विभुं समं चरन्तं सर्वत्र भूतानां यन्मिथः कली। हे प्रभो, मी तुम्हाला शाश्वत काळ, परमनियंत्रक, आदी अंतरहित, सर्वस्थित जाणते। तुम्ही आपल्या दयेचा सर्वांवर सारखाच वर्षाव करता। प्राणीमात्रातील पारस्परिक मतभेद त्यांच्या सामाजिक संबंधातून निर्माण होतात। तात्पर्य, कुंती देवीला हे माहीत होते की भगवान श्रीकृष्ण तिचे पुतणेही नव्हते आणि मातापित्याच्या कुळातील एक साधारण सदस्यही नव्हते। श्रीकृष्ण हे आदिपुरुष असून सर्वांच्या हृदयात परमात्म्याच्या रूपाने वास करणारे आहेत, हे ती चांगले जाणून होती। भगवंतांच्या परमात्मा रूपाचे दुसरे नाव काळ आहे। हा शाश्वत काळ आपल्या सर्व चांगल्या वाईट कृत्यांचा साक्षी आहे आणि त्या कार्यांच्या प्रतिक्रिया तो ठरवून देतो। आपण का आणि कशासाठी दुःख भोगावे असे म्हणण्यात काही अर्थ नाही। वर्तमानात आलेला भोग कोणत्या दुष्कृत्यामुळे आला ते आपण विसरून जातो, परंतु परमात्मा नेहमी आपल्या समवेत आहे याची आपण नेहमीच आठवण ठेवली पाहिजे। परमात्मा हा झालेल्या, होत असलेल्या आणि होणाऱ्या सर्व गोष्टी जाणतो। तसेच भगवंतांच्या परमात्मा या रूपाद्वारे क्रियाप्रतिक्रियांचे नियमन केले जात असल्यामुळे भगवंत सर्वश्रेष्ठ नियंते सुद्धा आहेत। श्रीकृष्णांच्या अनुमती वाचून गवताचे पाते देखील हलत नाही। जीवांना त्यांच्या योग्यतेनुसार देता येईल तितके स्वातंत्र्य दिलेले आहे आणि त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग त्यांच्या दुःखाला कारण होतो। भगवत भक्त स्वतःच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत नाहीत, म्हणून ते परमेश्वराचे सुपुत्र आहेत। इतर जीव आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात, म्हणून शाश्वत काळाने ठरविलेल्या दुःखांचा ते भोग करतात। जीवांना होणारे सुखदुःख काळाकडूनच प्राप्त होत असते। ते सर्व अनंत काळाने पूर्वनियोजन करून ठेवलेले असते। जशी न मागता दुःखे मिळतात, तशी सुखे सुद्धा न मागता मिळतात, कारण काळाने ती पूर्वीच नियोजिलेली असतात। त्यामुळे कोणीही भगवंतांचा शत्रू किंवा मित्र नसतो। स्वतःच्या नियतीचा परिणाम म्हणून प्रत्येक जण सुख दुःखे भोगतो। समाजातील भेदभावांच्या वागणुकीने जीवांनीच नियती निर्माण केलेली असते। प्रत्येक जण भौतिक प्रकृतीवर मात करण्याची इच्छा करतो व अशा प्रकारे प्रत्येक जण परमेश्वराच्या देखरेखीखाली स्वतःची नियती निर्माण करीत असतो। भगवंत सर्व व्यापक आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या कर्माचे ते साक्षी आहेत। तसेच ते आदी अंतरहित असल्यामुळे त्यांनाच नित्यकाल अथवा काल असे म्हणतात। श्लोक क्रमांक 29। न वेद कश्चित् भगवंश्चि कीर्षितं तवेहमानस्य नृणां विडंबनं न यस्य कश्चित् दयितोऽस्ति कर्हिचिद् द्वेषश्च यस्मिन् विषमा मतिर्नृणाम्। हे प्रभो, तुमच्या दिव्य लीला कोणीही समजू शकत नाही। त्या सामान्य मानवाप्रमाणे दिसतात आणि म्हणून भ्रमात टाकणाऱ्या आहेत। तुमचा प्रिय अथवा असूयेचा असा कोणताही विषय नाही। तुम्ही पक्षपाती असल्याची लोक केवळ कल्पना करतात। तात्पर्य, पतित जीवावर भगवंताची कृपा सारखीच असते। वैर करावे असा एकही विषय त्यांच्या पुढे नाही। भगवान हा मानवी जीव असल्याची कल्पनाच मुळात चुकीची आहे। त्यांच्या लीला अगदी माणसासारख्या आहेत असे वाटते,
परंतु त्या दिव्य आहेत. त्यात भौतिक अशुद्धीचा गंधही नाही. ते आपल्या शुद्ध भक्तांविषयी पक्षपात करतात, हा समज व्यर्थ आहे. परंतु सूर्यप्रकाश समोर असला तरी अंध मनुष्य सूर्याला पाहू शकत नाही. प्रकाश आणि अंधार या विरोधी गोष्टी आहेत. परंतु याचा अर्थ सूर्य आपला प्रकाश वाटण्यात पक्षपात करतो असे होत नाही. सूर्यकिरणे सर्वांसाठी आहेत, परंतु त्यांचा स्वीकार करण्यात अंतर पडते. मूर्ख लोक समजतात की विशेष कृपा लाभासाठी भगवंतांची तोंड भरून स्तुती करणे म्हणजे भक्ती होय. खरे पाहता भगवंतांच्या दिव्य प्रेममय भक्तीत संलग्न असलेले शुद्ध भक्त शुद्ध भक्त म्हणजे व्यापारी वर्ग नव्हे. वाणिक वर्ग धनाच्या प्राप्तीसाठी कोणाचीही सेवा करतो. शुद्ध भक्त अशा विनिमयापोटी भगवंतांची सेवा करीत नाहीत. म्हणून त्यांच्याकरिता भगवंतांची कृपा पूर्ण मुक्त आहे. दुःखार्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी इत्यादी उपासक विशिष्ट हेतूने भगवंतांशी तात्पुरता संबंध ठेवतात, परंतु हेतू पूर्ण झाल्यावर त्यांचा भगवंतांशी काही संबंध नसतो. कोणी धार्मिक मनुष्य दुःखग्रस्त स्थितीत आपल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो, परंतु स्वास्थ्य प्राप्त होताच असा मनुष्य भगवंताविषयी कधीकधी निष्काळजीपणा करतो. भगवंतांची कृपा त्याच्यासाठी मोकळी आहे, परंतु तोच अनिच्छुक आहे. हेच शुद्ध भक्त आणि मिश्र भक्त यांच्यातील अंतर आहे. जे पूर्णपणे भगवत भक्तीच्या विरुद्ध आहेत त्यांना अंधकारात असल्याचे समजले जाते. आवश्यकतेच्या वेळी जे भगवंतांची कृपा याचना करतात त्यांना भगवंतांची अंशतः कृपा मिळते. जे सर्वतोभावे सदैव भगवंतांच्या सेवेत संलग्न झालेले असतात त्यांना भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त होते. भगवंतांच्या कृपेत कृपा मिळविणाऱ्यांकडून पक्षपात होतो, परंतु कृपाळू भगवंताकडून नव्हे. जेव्हा भगवान परमकृपा शक्तीने या भौतिक जगात अवतीर्ण होतात तेव्हा ते मानवाची भूमिका करतात आणि म्हणून असे वाटते की भगवान केवळ स्वतःच्या भक्तांचेच पक्षधर आहेत, पण ही वस्तुस्थिती नाही. त्यांची कृपा सारखीच वाटली जात असते. भगवंतांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्राच्या युद्धात जे मृत्यू पावले ते आवश्यक ती पात्रता नसतानाही मुक्तीला प्राप्त झाले. भगवंतांच्या उपस्थितीत मृत्यू झाल्यास आत्मा सर्व पापकर्मांपासून शुद्ध होतो आणि त्याला दिव्य धामात स्थान मिळते. कोणत्या तरी प्रकारे कोणी जर उघड्या सूर्यप्रकाशात जाईल तर त्याला हवा तितका उष्णतेचा आणि नीलकिरणांचा लाभ घेता येईल. अर्थात निष्कर्ष असा की भगवंत कदापि पक्षपाती नाही. त्यांना पक्षपाती समजणे ही चूक आहे. श्लोक क्रमांक 30. जन्म कर्म च विश्वात्मन्नजस्या कर्तुरात्मनः तिर्यंग नृशिशु यादसु तदत्यंत विडंबनम. हे विश्वात्मा, तुम्ही निष्क्रिय असून कार्य करता, जीवनशक्ती व अजन्मा असूनही जन्म घेता. हे भ्रम उत्पन्न करणारे आहे. तुम्ही स्वतः पशु, मानव, ऋषी आणि जलचरे यांच्या रूपाने अवतार घेता हे खरोखर संभ्रमात पाडणारे आहे. तात्पर्य, भगवंतांच्या दिव्य लीला केवळ भ्रमात पाडणारच नाहीत तर त्या वरवर विसंगतही वाटतात. दुसऱ्या शब्दात मानव मात्रांच्या मर्यादित विचारशक्तीसाठी त्या अचिंत्य आहेत. भगवान सर्वत्र व्याप्त असे अखिल अस्तित्वाचे परमात्मा आहेत. असे असूनही ते पशुमध्ये वराह, मानव रूपात राम, कृष्ण इत्यादी, ऋषीमध्ये नारायण आणि जलचरात मत्स्य इत्यादी रूपांनी अवतीर्ण होतात. त्यांना अजन्मा, अकर्ता असेही म्हटले जाते. श्रुती मंत्रात असे म्हटले आहे की परब्रह्माला काहीच कर्म नाही, त्यांच्या समान
वा अधिक कोणीही नाही. त्यांच्या विविध प्रकारच्या शक्ती आहेत आणि त्यांच्या स्वाभाविक ज्ञान, बल, क्रिया यांच्या योगाने ते सर्व काही परिपूर्ण रीतीने करतात. या सर्व विधानांवरून हे सिद्ध होते की भगवंतांची कार्ये, रूपे इत्यादी सर्व काही आपल्या मर्यादित विचारशक्तीसाठी अचिंत्य आहे आणि ते अचिंत्य शक्तिशाली असल्याने त्यांच्या बाबतीत सर्व काही शक्य आहे. म्हणून त्यांचे तंतोतंत गणित मांडणे कोणालाही शक्य नाही. भगवंतांची प्रत्येक कृती सामान्य मानवाला गोंधळात टाकणारी आहे. त्यांना वैदिक ज्ञानाने सहजगत्या जाणता येत नाही, परंतु त्यांना शुद्ध भक्त सुलभतेने जाणतात, कारण त्यांचे भगवंतांशी आंतरिक नाते असते. त्यामुळे ते जरी पशुमध्ये अवतरले तरी ते पशु नाहीत, मानव नाहीत, ऋषी नाहीत किंवा जलचर नाहीत. हे भक्तांना माहीत असते. सर्व स्थितीत आणि काळात ते श्रेष्ठ भगवंतच आहेत. श्लोक क्रमांक 31. गोप्या ददे त्वयि कृतागसी ताम तावद याते दशाश्रू कलिलांजन संभ्रमाक्षम वक्त्रम निनीय भयभावनया स्थितस्य सामां विमोहयति भीरपि यद्विभेति. हे कृष्ण, जेव्हा तुम्ही दयाचा माठ फोडण्याचा अपराध केला होता तेव्हा यशोदा मातेने तुम्हाला बांधण्यासाठी दोर घेतला. भीतीने विचलित झालेल्या तुमच्या नेत्रात अश्रू डबडबले आणि काजळ धुवून निघाले. भयाला ज्यांची भीती आहे असे तुम्ही अधोमुखाने उभा होता. ही तुमची स्थिती मला संभ्रमात टाकते. तात्पर्य: भगवंतांच्या लीलामुळे होणाऱ्या संभ्रमाचे येथे दुसऱ्या वेळी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे भगवंत सर्व दृष्टीने परमपूर्ण आहेत. येथे हे भगवंत परमश्रेष्ठ असल्याचे आणि त्याच वेळी त्यांच्या शुद्ध भक्तांसमवेत केलेल्या लीला कृत्यांचे विशिष्ट उदाहरण आहे. भगवंतांचा शुद्ध भक्त केवळ अनन्य प्रेमाने भगवंतांची सेवा करतो आणि अशा प्रेममय सेवेचा निर्वाह करीत असताना त्याला भगवंतांच्या स्थितीचा विसर पडतो. जेव्हा भययुक्त आदरभाव सोडून स्वाभाविक शुद्ध स्नेहाने भगवंतांची सेवा केली जाते तेव्हा भगवंतही आपल्या भक्तांच्या प्रेममय सेवेचा अधिक आवडीने स्वीकार करतात. सामान्यतः भक्त भगवंतांची पूजा आदरभावाने करीत असतात, परंतु जेव्हा भक्त शुद्ध स्नेहाने भगवंतांना स्वतःपेक्षा कमी महत्वाचा समजतो तेव्हा भगवंत अत्यंत प्रसन्न होतात. गोलोक नामक मूळ धामात होणाऱ्या लीला याच भावनेने संपन्न होतात. भगवंतांचे सखे श्रीकृष्णांना आपल्यापैकी एक समजतात. ते त्यांना श्रेष्ठ किंवा आदरणीय समजत नाहीत. स्वभावतःच भगवंतांचे शुद्ध भक्त असणारे त्यांचे मातापिता त्यांना एक बालक समजतात. भगवान मातापित्यांनी केलेली शिक्षा वैदिक मंत्रांच्या प्रार्थनांपेक्षा मोठ्या आनंदाने स्वीकारतात. तसेच वैदिक मंत्रांपेक्षा त्यांच्या प्रेयसींनी केलेली कान उघडणी त्यांना मोठी गोड वाटते. गोलोक वृंदावनातील आपल्या दिव्य लीलांचा जनसामान्यासाठी एक आकर्षण म्हणून प्रकाश करण्यासाठी जेव्हा भगवंत या भौतिक जगात प्रकट झाले तेव्हा त्यांनी आपल्या मातेच्या यशोदेच्या पुढे एका अधीन बालकाच्या भूमिकेत विलक्षण रूपाने अभिनय केला. भगवान आपल्या स्वाभाविक बाललीलात यशोदा मातेने दयाने भरून ठेवलेले माठ फोडीत दयाचा नाश करीत आणि वृंदावनातील माकडांसहित आपल्या मित्रांना आणि सवंगड्यांना वाटून देत आणि हे सर्वजण श्रीकृष्णांच्या उदारपणाचा लाभ उठवीत. यशोदा मातेने ते पाहिले आणि आपल्या दिव्य बालकाला प्रेमापोटी शिक्षा करण्याचा अभिनय करावा असे वाटून तिने एक दोर घेतला व श्रीकृष्णांना बांधून ठेवण्याचा धाक दाखविला. सामान्यपणे सर्व गृहस्थांच्या घरी असे चालतेच. यशोदा मातेच्या हातातील दोर पाहून श्रीकृष्ण घाबरले. त्यांनी मान खाली घातली व रडू लागले. त्यांच्या गालावरून अश्रू ओघळले आणि सुंदर नेत्रातील काजळ धुवून निघाले. श्रीमती कुंतीदेवी हिला भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ अवस्थेची जाणीव असल्यामुळे ती भगवंतांच्या या रूपाची प्रेमपूर्वक आराधना करीत आहे. मूर्तिमंत भयाला त्यांचे भय वाटते, परंतु साधारण भावाने
शिक्षा करू पाहणाऱ्या आपल्या मातेची ते भीती बाळगतात. श्रीकृष्णांच्या या श्रेष्ठ स्थितीची कुंती देवीला जाणीव होती, परंतु यशोदेला तशी जाणीव नव्हती. म्हणून कुंती देवीपेक्षा यशोदा मातेची स्थिती अधिक उच्च होती. भगवान यशोदेचे बालक होते आणि भगवंतांनीच तिला आपल्या भगवत्तेचा विसर पाडला होता. जर यशोदा मातेला भगवंतांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव असती तर तिने भगवंतांना शिक्षा करण्यात संकोच केला असता. परंतु त्या स्थितीचा तिला विसर पाडण्यात आला, कारण स्नेहमयी मातेपुढे त्यांना पूर्णपणे बाल सुलभ भूमिका करावयाची होती. माता आणि बालक यांच्या प्रेमाची देवघेव स्वाभाविक रीतीने होत होती आणि त्या दृश्याची आठवण करून कुंती देवी संभ्रमात पडली व केवळ त्या दिव्य मातृप्रेमाची तिने प्रशंसा केली. येथे परोक्ष रीतीने यशोदा मातेच्या अद्वितीय प्रेमाची प्रशंसा करण्यात आली आहे, कारण सर्व शक्तिमान अशा भगवंतावर तिचे नियंत्रण होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.